श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। महिलांचा अतिशय खास असा पवित्र सण म्हणजे वटपौर्णिमा। यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, अशुभ काळ म्हणजेच राहू काळ कधी आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणत्या 5 शुभ रंगाच्या साड्या व बांगड्या घालाव्यात आणि कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नयेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ स्किप करणार नाहीत। दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते। यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून म्हणजेच सोमवारी येत आहे। अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आणि पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी सुवासिनी महिला हे व्रत अतिशय निष्ठेने करतात। याचा पवित्र उगम माता सावित्रीच्या कथेवरून झाला आहे। जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन चालले होते तेव्हा दृढ निश्चय सावित्रीने आपल्या बुद्धीच्या आणि कठोर तपश्चर्येच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले। हा प्रसंग एका वटवृक्षाखाली म्हणजेच वडाच्या झाडाखाली घडला होता। म्हणून या दिवशी सावित्रीच्या त्यागाचे स्मरण करून वटवृक्षाची पूजा ही केली जाते। आपल्या हिंदू धर्मात वटवृक्षाला साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे रूप मानले गेले आहे। वडाचं आयुष्य खूप मोठं असतं आणि त्याचा विस्तारही अथांग असतो। आपल्या पतीलाही असेच दीर्घायुष्य लाभावे आणि कुटुंबाचा विस्तार व्हावा याच भावनेने हे व्रत केले जाते। शास्त्रात सांगितले आहे की कोणतीही पूजा जर शुभ मुहूर्तावर केली तर त्याचं फळ हे अनेक पटीने जास्त मिळत असतं। 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमेच्या पूजेचा अतिशय शुभ मुहूर्त सकाळी 8:48 ते 10:40 असणार आहे। शक्य असेल तर याच वेळेस पूजा आटपून घ्या। जरी काही कारणास्तव यावेळेची पूजा शक्य झाली नाही तर दिवसभरात राहू काळ सोडून तुम्ही हा दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता। पौर्णिमेच्या तिथीची सुरुवात जी आहे ती रविवारी 28 जूनला पौर्णिमा उत्तर रात्री 3:06 लागणार आहे। ती सोमवारी 29 जून उत्तर रात्री 5:26 असणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार 29 जून रोजी सोमवारीच आपल्याला वटपौर्णिमेचा सण साजरा करायचा आहे। या दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करू शकतात आणि उपवास पण करू शकतात। आता वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त अगोदरच मी सांगितलेला आहे। 8:55 ते 10:40 शुभ मुहूर्त असणार आहे। परंतु दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत सुद्धा वडाची पूजा करणे फलदायी मानलं जातं। ही पूजा शक्यतो महिला सकाळी 11 ते 12च्या दरम्यान करत असतात, पण त्यातल्या त्यात पूजेचा मुख्य शुभ मुहूर्त सांगितलेला आहे त्या वेळेमध्ये पण तुम्ही पूजा करू शकता। पण त्या दिवशी काही महिलांना 10:40 जरी जमलं नाही पूजा करायला तरीही त्यांनी दुपारी 12:30 वाजेपर्यंत सुद्धा वडाची पूजा करणे शास्त्रोक्त आणि फलदायी मानले गेले आहे। आता जो आपण मुहूर्त सांगितलेला आहे त्यातला फक्त 1 ते 1.5 तास मात्र आपल्याला ओघळायचा आहे, कारण की यावर्षी राहू काळ आलेला आहे आणि राहू काळामध्ये आपण शक्यतो कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा करत नाही। त्यामुळे आपल्याला सकाळी 6:44 ते 8:27 राहू काळ असणार आहे। त्यामुळे या काळामध्ये शक्यतो पूजा करू नका। तुम्ही 12-12:30 वाजेपर्यंत जी पूजा करणार आहात ती करू शकता, म्हणजे 29 तारखेला सकाळी 6:45 ते 8:30 वाजेपर्यंत राहू काळ असणार आहे। त्यामुळे शक्यतो या काळामध्ये पूजा करणे टाळा। बाकी 12:30 वाजेपर्यंतचा उत्तम मुहूर्त आहे, यावेळी सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात। यासोबतच आपल्याला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी सुद्धा दिवसभर निर्जळी उपवास केला जातो। निर्जळी म्हणजे काय? काहीच न खाता पिता। खरं तर हे त्रिरात्री व्रत असतं, म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून हे व्रत सुरू होत असतं आणि 3 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी मात्र उपवास करतात, कारण या पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्याने पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास असतो आणि वडाची पूजा करून 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना केली जाते।
बऱ्याच ठिकाणी स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर उपवास करतात, पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे की फक्त वडाची पूजा होईपर्यंत उपवास ठेवला जातो आणि एकदा का वडाची पूजा झाली की मग हा उपवास सोडला जातो. आमच्याकडे ही अशीच पद्धत आहे. सकाळपासून म्हणजेच सूर्योदयापासून आम्ही वडाची पूजा होईपर्यंत उपवास ठेवतो आणि या वेळेमध्ये तुम्हाला फलाहार तुम्ही करू शकता किंवा उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. पण शक्यतो आम्ही सकाळपासून वडाची पूजा होईपर्यंत काहीही न खाता पिता उपवास करतो. एकदा का वडाची पूजा झाली की त्यानंतर मग हा उपवास सोडू शकतो. काही स्त्रिया सकाळी उपवास धरतात, संध्याकाळी सोडतात, तर काही स्त्रिया पौर्णिमेचा दिवस पूर्ण उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात. जशी तुमच्या भागामध्ये पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने सर्व अडचणी दूर होतात. वटसावित्रीच्या आख्यायिकानुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते. याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या समस्यापासूनही सुटका मिळते. त्यामुळे या दिवशी हे व्रत करणाऱ्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात. तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळावा आणि सावित्री देवीची कृपा ही त्या जोडप्यावरती राहत असते. वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांदीशी विराजमान आहेत आणि वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्य असतात आणि याला सावित्री मातेचे रूप देखील मानले गेले आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्याला इतर देवांचाही आशीर्वाद मिळतो. असं मानलं जातं की मनातली इच्छासुद्धा पूर्ण होते. संतान प्राप्तीसाठी सुद्धा काही स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असतं. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जन्म मिळवून दिला होता आणि या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात, वटवृक्षाची पूजा करतात, एकमेकींना वाण देतात, ओटी भरतात, नंतर सावित्रीची कथा ऐकतात आणि पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करतात. वडाची पूजा केल्यानंतर 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करून हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणीपासून सुटका मिळते. त्यामुळे हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे असे देखील म्हटले जाते. वटपौर्णिमेचा सण जवळ आला की महिलांना पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे साडी कोणत्या रंगाची नेसायची. आपल्या अंगावरील कपड्यांचा रंग आपल्या मनावर आणि ऊर्जेवर परिणाम करत असतो. यंदाच्या वटपौर्णिमेसाठी 5 अतिशय शुभ रंग आहेत, तर ते कोणते ते पाहूयात. नंबर पहिला रंग जो आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा निसर्गाचे आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. लग्नात आपण हिरवा चुडा घालतो कारण की तो वैवाहिक आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि ताजेपणा आणतो. हा रंग देवीच्या पूजेतही वापरला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी नेसणे अत्यंत शुभ मानले जाते. तर दुसरा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा पवित्रता, ज्ञान आणि मांगल्याचे प्रतीक आहे. पूजेमध्ये पिवळ्या वस्त्राला पितांबर म्हटलं जातं. पिवळा रंग परिधान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो. तसेच ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते आणि विष्णू भगवान यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. तिसरा रंग म्हणजे लाल रंग. लाल रंग हा उत्साह, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांना लाल रंग अतिशय प्रिय आहे. सौभाग्याचे मुख्य लेणं म्हणजे कुंकू हे देखील लाल रंगाचे असते. त्यामुळे लाल रंगाची साडी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. केशरी रंग म्हणजेच ऑरेंज. हा रंग सूर्योदय, त्याग आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. हा रंग अज्ञानाला अंधकारापासून दूर करून सकारात्मकता आणतो. शौर्य आणि देवी शक्तीचं प्रतीक असलेल्या या रंगाची साडीसुद्धा तुम्ही आवर्जून नेसू शकतात. तर त्यानंतरचा 5वा रंग म्हणजे गुलाबी रंग. अर्थातच हा रंग प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग महिलांचा आवडता तर असतोच, पण तो परिधान केल्याने मन प्रसन्न आणि शांत राहतं. वटपौर्णिमेच्या दिवशी हा रंग परिधान करणं खूप छान मानले जाते. याशिवाय तुम्ही चिंतामणी, राणी कलर, पोपटी किंवा क्रीम या रंगाच्या साड्या नेसू शकतात. जसे काही शुभ रंग असतात, जसे काही रंग शुभ ऊर्जा देतात, तसेच काही रंग धार्मिक कार्यात वर्ज्य मानले जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी काळ्या आणि निळ्या रंगाची साडी अजिबात नेसू नये. तसेच पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी देखील नेसणे टाळावे. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य किंवा देवकार्यात काळा रंग अशुभ मानला जातो. त्यामुळे या रंगापासून दूर राहा. साडीसोबतच सुवासिनी महिलांनी या दिवशी 16 शृंगार करणे आवश्यक आहे. नाकात नथ, केसात
गजरा. साडी कोणत्याही रंगाची असली तरी त्यावर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या नक्की घाला. आजकाल फॅशनच्या नावाखाली एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट घालतात, पण सणाच्या दिवशी तरी हातात काचेच्या बांगड्या असायला हव्या. साडी कोणत्याही रंगाची असली तरी त्यावर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न नक्की करा. प्लास्टिक किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. बांगड्या भरण्याचा नियम म्हणजे दोन्ही हातात कधीही समान म्हणजे सारख्या संख्येने बांगड्या भरू नये. जर का एका हातात 6 बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातात 7 बांगड्या घालाव्यात. एका हातात 12 असतील तर दुसऱ्या हातात 13 असाव्यात, म्हणजे एक बांगडी ही जास्त असावी. साडीला मॅचिंग नसली तरीही बांगड्यामध्ये काळा रंग किंवा निळा रंग किंवा पांढरा रंग चुकूनही वापरू नका. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, कोणाशी वाईट बोलू नका, खोटे बोलणे टाळा. अनेक महिलांचा प्रश्न असतो की घरात सुतक किंवा मासिक धर्म असेल, पिरियड असतील, तर अशा वेळी तुम्ही व्रत उपवास करू शकतात का? हो, तर अशा वेळी तुम्ही व्रत उपवास करू शकता, पण तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही. तुम्ही घरीच राहून मनाने देवाचे स्मरण करू शकतात. तर मंडळी, वटपौर्णिमेच्या म्हणजेच 2026मध्ये येणाऱ्या वटपौर्णिमेच्या सणाबद्दलची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत, खास करून सुवासिनी महिलांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.